नमस्कार. के सागर करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. कोणत्याही परीक्षेची तयारी करायची झाली तर आपण म्हणतो की प्रीवियस इयर क्वेश्चन्स समजून घेतले पाहिजेत. त्या परीक्षेचा सिलेबस समजला पाहिजे, जेणेकरून त्या परीक्षेसाठी काय नक्की अभ्यास करायला पाहिजे हे क्लिअर होतं. नाहीतर थोडंसं दिशाहीन अभ्यास होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब याचा संयुक्त पूर्व परीक्षेचा जो 2022 ला पेपर झाला होता, 8 ऑक्टोबर 2022 ला स्पेसिफिकली, त्यातील अर्थव्यवस्था अर्थशास्त्र या घटकातील प्रश्न बघणार आहोत. मी डॉक्टर आशिष जेतपाळ, के सागर करिअर अकॅडमीमध्ये अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हा विषय घेतोय. त्या अनुषंगाने आपण या पेपरमधील 8 ऑक्टोबर 2022 च्या पेपरमधील काही अर्थव्यवस्थेचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्या आधी आपली जी बॅच आपण लॉन्च केलेली आहे के सागर करिअर अकॅडमी मार्फत, त्यातील भारतीय अर्थव्यवस्था हा घटक मी घेतोय. आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024 याच्या दृष्टीने सर्वंकष अशी ही बॅच असेल. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट आणि क साठी 2024 साठीची ही बॅच असेल. बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत तर बेसिक टू ॲडव्हान्स, जसं की इकॉनॉमीला लागतं अर्थव्यवस्थेला, तुम्हाला अत्यंत बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आणि ॲडव्हान्स फॅक्ट डाटा माहीत असणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने ह्या बॅचची रचना आहे. विषय सोपा होईल या दृष्टीने तुम्हाला सांगितलं जाईल. मुख्यतः अर्थव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असतो की क्लिष्ट संकल्पना वाटतात. अनेकांना हा विषय थोडासा अवघड वाटतो, कारण मूळतः संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात. त्या दृष्टीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या संकल्पना समजतील हा आपला प्रयत्न असेल. संयुक्त पूर्व परीक्षेच्या सिलेबस नुसार बॅचची रचना केलेली आहे. सर्व सिलेबस आपण ह्याच्यामध्ये जो परीक्षेला आवश्यक आहे असा कंप्लीट करणार आहोत. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, फॅक्च्युअल डाटा या सगळ्यांवरती आपला भर असेल. 40+ लेक्चर असतील जे तुमचा पूर्ण विषय सर्वंकषरित्या तयार करतील. 8 महिन्याची तुम्हाला व्हॅलिडिटी असेल. तर हे सर्व 100% लेक्चर तुम्हाला ॲपवरती अवेलेबल होतील. तुम्हाला त्यासाठी के सागर करिअर अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि जी आपण लॉन्चिंग ऑफर ठेवलेली आहे ती अत्यंत माफक दरामध्ये ही लॉन्चिंग ऑफर ठेवलेली. 995 रुपयामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेची तुमची बॅच कव्हर होईल. तर आपण आपला जो आजचा विषय आहे त्याच्याकडे वळूया. या परीक्षेतील पहिला अर्थव्यवस्थेचा प्रश्न आपण बघणार आहोत. तो म्हणजे राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात. प्रथम तर आपण सिलेबसला लिंक केलं पाहिजे. हा प्रश्न कुठल्या सिलेबस पॉइंट मधून विचारलेला आहे तर शासकीय अर्थव्यवस्था असा थेट सिलेबस मध्ये त्यांनी वेगळा मुद्दा नमूद केलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे सिलेबस मधले 2 मेजर हेडिंग आहेत. त्यातल्या शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, शासनाचा अर्थसंकल्प हा आणखी एकदा सेपरेटली नमूद केलेला मुद्दा आहे. त्यातील हा सिलेबसचा पॉइंट आहे. राजकोषीय तूट म्हणजे कशाच्या संबंधात आहे हा मुद्दा तर शासकीय अर्थसंकल्पामधल्या ज्या तुटी असतात त्या तुटी संदर्भात हा मुद्दा आहे. प्रथम तर तूट साध्या भाषेत समजून घ्यायची असेल, ज्याला आपण डेफिसिट म्हणतो, तर साध्या भाषेत तूट म्हणजे काय तर समजा आपण ज्याला म्हणतो की आमदनी 58 खर्च रुपया, म्हणजे माझ्याकडे येणारा पैसा 8 आण्याचा आहे पण मी खर्च 1 रुपयाचा करतोय. ह्यामुळे काय होणार आहे की माझ्याकडून येणारं उत्पन्न कमी आहे, मी खर्च जास्त करतोय, एक तूट निर्माण होणार आहे. ती तूट म्हणजे काय, शासनाच्या अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्षात ती जर आपण जोडली तर त्याला शासकीय अंदाजपत्रिकीय तूट असं म्हणतात. या तुटीचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. त्यानुसार तुटीचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. जसं की महसुली तूट आहे, ही राजकोषीय तूट आहे, प्राथमिक तूट आहे, अंदाजपत्रिकीय तूट आहे. अंदाजपत्रिकीय तूट सोपी आहे समजण्यासाठी, ज्याला बजेट डेफिसिट आपण म्हणतो की शासनाचा खर्च जास्त होतो शासनाच्या उत्पन्नापेक्षा, तर त्याला अंदाजपत्रिकीय तूट असं सोप्या भाषेत म्हणतात. पण या अंदाजपत्रिकीय तुटीला आपण वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड करतो. त्यातील एक पहिला प्रकार आहे महसुली तूट. महसुली तूट समजायची असेल तर पहिल्यांदा तर आपल्याला शासनाच्या अर्थसंकल्पाचे घटक समजणं गरजेचं आहे. तर शासनाच्या अर्थसंकल्पाचे घटक कोणते असतात तर 2 प्राधान्याने शासकीय अर्थसंकल्पाचे घटक असतात. एक असतो महसुली घटक, रेव्हेन्यू कंपोनेंट, आणि दुसरा असतो भांडवली घटक, कॅपिटल कंपोनेंट. कॅपिटल
चा घटक. सो महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प अशा अर्थसंकल्पाचे दोन घटक आहेत. भारताच्या राज्यघटनेनुसार शासनाला अशा प्रकारे दोन हेडिंग मध्ये अर्थसंकल्प विभागणं हे बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या. आता या दोन्हीचे महसुली अर्थसंकल्प असेल किंवा भांडवली अर्थसंकल्प असेल, या दोन्हीचे दोन दोन प्रकार पडतात. महसुली जमा आणि महसुली खर्च, भांडवली जमा आणि भांडवली खर्च. महसुली जमा शासनाकडे येणारा सगळा महसूल. मग हा महसुली जमा दोन प्रकारचा असतो, करेतर. शासनाला जो टॅक्स रेव्हेन्यू होतो किंवा टॅक्स सोडून दुसरा रेव्हेन्यू होतो, तो सगळा कशामध्ये येतो? महसुली जमेमध्ये. महसुली खर्च शासनाचा दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन असतील किंवा कल्याणकारी गोष्टींवर होणार ते खर्च. आता लक्षात ठेवायचं असेल, परीक्षेमध्ये चुकवायचं नाही कोणत्या घटकातील काय आहे, तर अत्यंत साध्या भाषेत किंवा सोप्या भाषेत, जे आपण म्हणतो की आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे, त्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, महसुली खर्च आणि भांडवली खर्च हे आधी आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, भांडवली खर्चातून मालमत्ता निर्माण होते, ऍसेट किंवा कॅपिटल तयार होतं. तर महसुली खर्चातून अशा प्रकारचं कोणतेही भांडवल, ऍसेट, मालमत्ता तयार होत नाही. एवढं जरी तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवला तरी याच्याबद्दलचे प्रश्न निर्माण होतील. जसं की भांडवली खर्च, रस्ते बांधणे, हे काय झालं? तुमची मालमत्ता निर्माण झाली, भांडवल निर्माण झालं. पायाभूत सुविधा काय आहेत? भांडवल आहे. महसुली खर्च, शासनाने कर्मचाऱ्यांवर केलेला पगार, कर्मचाऱ्यांचा केलेला पगार, याच्यातून कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा ऍसेट, कॅपिटल तयार होत नाही, त्यामुळे तो कोणता खर्च आहे? महसुली खर्च आहे. भांडवली अर्थसंकल्प लक्षात ठेवणं आणखी सोपं आहे. तुम्हाला दोनच शब्द लक्षात ठेवायचे, मालमत्ता आणि दायित्व. कोणते दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत? मालमत्ता आणि दायित्व, ऍसेट आणि लायबिलिटी. असा खर्च किंवा असा कंपोनंट जो काय करतो? शासनाचा मालमत्ता वाढवतो, त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो. तर शासनाचं दायित्व वाढतं आणि मालमत्ता कमी होते, त्याला आपण काय म्हणतो? भांडवली जमा. कर्ज शासनाने घेतलं तर ते कर्ज ह्या भांडवली जम्यामध्ये आपण ऍड करतो, कारण त्याच्याने काय होतं? शासनाचं दायित्व वाढतंय. तर दायित्व वाढणारी गोष्टी आणि मालमत्ता कमी होणारी गोष्टी कशामध्ये येतात? भांडवली जम्यामध्ये. शासनाने स्वतःची एखादी कंपनी विकली, शासनाकडे पैसा तर येतो पण शासनाची मालमत्ता कमी झालेली आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो? भांडवली जमा. महसुली जमा असा खर्च आहे की जो कोणत्याही प्रकारचं दायित्व निर्माण करत नाही. शासनाकडे आलेला तो पैसा शासनाचं दायित्व निर्माण न करता शासनाला तो कोणालाही परत द्यायचा नसतो. कर असेल, कोणताही करेतर शासनाचा महसूल असेल, शासनाच्या कंपन्यांतून जो निर्माण झालेला प्रॉफिट असेल, नफा असेल, तो करेतर गोष्टींमध्ये येतो. तर आपल्याला हे कळलेलं आहे की शासनाच्या अर्थसंकल्पाचे दोन घटक आहेत, महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. आता मला काय करायचं आहे? महसुली तूट काढायची आहे. तर साधं आहे, शासनाचा महसुली खर्च वजा शासनाची महसुली जमा. तर ह्या एकाच कंपोनंटचा विचार करून जे मी तूट काढतो त्याला महसुली तूट म्हणतात. याचा अर्थ काय की शासनाला महसुली खर्च करण्यासाठी सुद्धा पैसा कमी पडतोय, जो जमा निर्माण होते शासनाकडे महसुली जमा ती कमी पडत आहे. महसुली तूट अत्यंत वाईट समजली जाते, कारण शासनाला दैनंदिन खर्च करण्यासाठी सुद्धा पैसा नाहीये. कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी, दैनंदिन अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागते. अशी अवस्था रेव्हेन्यू डेफिसिट मधून किंवा महसुली जमेतून निर्माण होत असल्यामुळे हा डेफिसिट किंवा ही तूट अत्यंत अर्थव्यवस्थेसाठी किंवा शासनासाठी वाईट मानली जाते. त्यामुळे जो FRBM ऍक्ट आहे 2003चा, त्याच्यामध्ये सुद्धा महसुली तूट शून्यावरती आणणं हे आपलं ध्येय होतं, कारण ही तूट असणं योग्य ठरत नाही. तर हा पहिला आपण बघितलं. पण प्रश्नात काय विचारलाय? राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरक, तर तो काही महसुली तुटीमध्ये नाही. त्यानंतर दुसरी तूट आपल्याला समजून घ्यायची ती म्हणजे वित्तीय तूट, त्यालाच राजकोषीय तूट असं सुद्धा म्हणतात, फिस्कल डेफिसिट. आता फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, महसुली तुटीमध्ये आपण काय केलं? फक्त महसुली कंपोनंटचा विचार केला. वित्तीय तुटीमध्ये किंवा राजकोषीय तुटीमध्ये आपण महसुली सोबत भांडवली गोष्टीचा सुद्धा विचार करतो. म्हणजे मी काय करेन, ज्या वेळेला मला वित्तीय तूट काढायची आहे किंवा ज्याला आपण राजकोषीय तूट म्हणतोय, फिस्कल डेफिसिट, त्यावेळेला एकूण खर्च. आता एकूण खर्च म्हणजे काय?
महसुली खर्च अधिक भांडवली खर्च वजा एकूण जमा, याच्यामध्ये भांडवली जमा आणि महसुली जमा दोन्ही येतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला मी वित्तीय तूट काढतोय, फिस्कल डेफिसिट काढतोय, त्यावेळेला एकूण जम्यामध्ये भांडवली जमा जरी येत असली तरी अशा प्रकारची भांडवली जमा आपण पकडत नाही की जी शासनावरती लोनच्या स्वरूपात आहे. कर्ज जे आहे शासनाचं, कर्जाच्या स्वरूपात आलेली भांडवली जमा आपण फक्त वगळतो आणि मग ती वित्तीय तूट काढतो. असं का करतो आपण? कारण यातून आपल्याला समजून घ्यायचं असतं की शासनाला किती कर्ज लागणार आहे ही तूट भरून काढण्यासाठी. थोडक्यात एकूण जमा भांडवली प्लस महसुली आपण जरी पकडत असलो तरी त्याच्यात शासनाला जी कर्ज निर्माण होत आहेत ती कर्ज आपण याच्यात पकडत नाही. तर हे झाली वित्तीय किंवा फिस्कल डेफिसिट. आता तिसरा प्रकार आहे प्राथमिक तूट. आता समजा आपण म्हटलं की बीजेपीचं शासन आहे आणि त्यांच्यावरती खूप टीका झाली की तुम्ही काय करताय, खूप मोठ्या प्रमाणात व्याज भरत आहात. मग लक्षात घ्या, व्याज कशामध्ये येणार आहे? शासनाच्या महसुली खर्चामध्ये येणार आहे. त्यातून कोणत्याही प्रकारची मालमत्ता निर्माण होत नाही. शासनाला परत परत ते व्याज देत राहावं लागणार आहे आणि व्याज खूप द्यावं लागतंय शासनाला. अशी परिस्थिती असेल तर याचा अर्थ काय की शासनाला भांडवली खर्च करता येत नाहीये किंवा नवीन जे कर्ज शासन घेते ते सुद्धा कशासाठी घेते? व्याज फेडण्यासाठी घेते. मग आत्ताच्या गव्हर्नमेंटवर टीका झाली की तुम्ही काय करताय, खूपच व्याजावरती खर्च करताय. शासन म्हणेल नाही, हे व्याज जे आम्ही फेडतोय ते आधीच्या शासनाचं आहे, हे पाप आम्ही केलेलं नाही. तर हे समजून घ्यायचंय की आत्ता घेतलेली कर्ज आहेत की खूप वर्षापासूनची कर्ज आहेत, हे समजण्यासाठी एक प्रकार वापरला जातो, तो म्हणजे प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट. तर प्रायमरी किंवा प्राथमिक तूट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. प्राथमिक तूट म्हणजे काय की शासनाचा जो फिस्कल डेफिसिट आहे, राजकोषीय तूट, त्याच्यातून आपण जर इंटरेस्ट पेमेंट, व्याजाची देणी वजा केली तर आपल्याला मिळते प्राथमिक तूट. आता तुम्हाला मी असं म्हटलं की प्राथमिक तूट समजा 0 आहे, तर याचा अर्थ काय होतो? प्राथमिक जर तूट 0 आली तर याचा अर्थ काय? फिस्कल डेफिसिट आणि हे इंटरेस्ट पेमेंट सेम आहेत. म्हणूनच समजा फिस्कल डेफिसिट 100 आहे, इंटरेस्ट पेमेंट पण 100 आहे, म्हणून ते 0 येते. याचा अर्थ माझे सगळे पैसे जे मी बॉरो करतोय ते कशावर जात आहेत? व्याजाची देणी फेडण्यातच जात आहेत. याचा अर्थ प्राथमिक तूट ही कमी कमी असेल तर ती प्रॉब्लेमॅटिक ठरते आणि असं दाखवतं की शासन काय करतंय, बऱ्याच वर्षापासूनची जी व्याजाची देणी आहेत ती फेडण्याचा प्रयत्न करतंय. तर प्राथमिक तूट तुम्ही आत्ता किती बॉरोइंग केलेलं आहे, आधी भूतकाळात किती बॉरोइंग केलेलं आहे हे दाखवून देतं. हे हायपोथेटिकल आहे, असं शून्यावरती येत नाही. पण प्राथमिक तूट आत्ता मागच्या वर्षीच्याच एमपीएससीच्या पेपरमध्ये प्राथमिक तुटीवरती प्रश्न होता, संकल्पनात्मक प्रश्न होता. काय समजून घ्यायचंय? राजकोषीय तुटीतून आपल्याला काय वजा करायचं आहे? ती तुमची जी व्याजाची देणी आहेत ती वजा करायची आहेत आणि तोच प्रश्न आहे. तुम्ही बघितलात तर राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यांतील फरकाला काय म्हणतात? तर याला प्राथमिक तूट असं म्हणतात. आता हे अत्यंत बेसिक कन्सेप्ट आहे जी तुम्हाला कुठल्याही सोर्सेसमध्ये मिळेल, पण आपल्याला एका सोर्सला स्टिक राहायचं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हटलं की आपले जे लेक्चर आहेत आणि त्यात तुम्हाला जे नोट्स मिळत आहेत, तुम्हाला जे पीपीटी मिळत आहेत, त्याच्यासोबत काय वाचलं पाहिजे जेणेकरून माझं सुद्धा विषयाचं आकलन होईल. तर एक सोर्स तुम्ही फॉलो करू शकता, तो म्हणजे PSI STI असो पूर्व परीक्षेचा के सागरचा जो एक संपादित अंश आहे की के सागर 86वी आवृत्ती, याच्या पृष्ठ क्रमांक 364 वरती या सगळ्या तुटीच्या प्रकारांबद्दल विस्तृत चर्चा आहे आणि याच पुस्तकातून कसे बाकीचे प्रश्न पण टॅकल होत आहेत हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे. तर PSI STI असो पूर्व परीक्षेचा जो के सागरचे 86वी आवृत्ती आहे त्यातील 364 पेज नंबरवरती तुम्हाला हा प्रश्न सहज टॅकल करता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न कन्सेप्च्युअल होता, संकल्पनात्मक स्पष्टतेशी निगडित होता आणि थेट सिलेबसशी निगडित असलेल्या घटकांवरती विचारलेला होता. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक किंवा परिणामात्मक किंवा याला आपण संख्यात्मक म्हणतो, परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही. संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह किंवा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. बँक दर
नैतिक समजावणी, मॉरल पर्स्युएशन, रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो, वैधानिक रोखता प्रमाण, SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. बँक दर, तर लक्षात घ्या बँक दर, CRR, SLR हे काय आहेत? संख्यात्मक किंवा परिणामात्मक असे RBIचे मौद्रिक धोरणाचे घटक आहेत. तर नैतिक समजावणी हे काय आहे? क्वालिटेटिव्ह, त्याला आपण दर्जात्मक क्वालिटेटिव्ह अशा अँगलने बघू शकतो. तर क्वांटिटेटिव्ह कोणते आहेत? बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. आता याच्याविषयी अतिरिक्त थोडीशी माहिती आपण बघूया. तर लक्षात घ्या, कोणतीही RBIची पॉलिसी असेल, RBIच्या पॉलिसीला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो, तर शासनाच्या धोरणाला आपण राजकोषीय फिस्कल पॉलिसी म्हणतो. या दोन्ही धोरणांसमोर दोन मोठी ध्येय असतात. एक म्हणजे वृद्धी, ग्रोथ प्रमोट करणं, आणि दुसरं असतं ते म्हणजे भाववाढ नियंत्रणात आणणं. लक्षात घ्या, वृद्धी जितकी जास्त होईल तेवढी भाववाढ जास्त होण्याची शक्यता असते. थोडक्यात ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना काय आहेत? थोड्या कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे एकतर मी वृद्धीला प्रमोट करू शकतो किंवा एकतर मी भाववाढीला प्रमोट करू शकतो. आता वृद्धी आणि भाववाढ यातील काय संबंध आहे तर हे आपण डिस्कस करतोच डिटेलमध्ये, पण इथं थोडक्यात आपण बघूया. समजा वृद्धी होते, याचा अर्थ काय होतोय? माझा GDP वाढतोय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वाढतोय, मी जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतोय. वस्तू आणि सेवांचं उत्पादन मला जास्त लागत असेल, याचा अर्थ मी काय करणार आहे? जास्त लोकांना कामावर ठेवणार आहे. कामावर लोकांना ठेवलं तर काय होणार आहे? त्यांची क्रयशक्ती वाढेल, ते जास्त मागणी करतील, ते मागणी जास्त केली तर मागणीजन्य भाववाढ निर्माण होईल. किंवा जशी ही वृद्धी होत जाईल, जशी भाववाढ होत जाईल, तसं ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ उत्पादक मला त्याचा फायदा असतो. त्यामुळे भाववाढ आणि वृद्धी यांचा संबंध असतो. पण RBIला काय करायचं आहे? वृद्धीला प्रमोट करता करताच भाववाढ पण नियंत्रणात ठेवायची, कारण गरिबांना त्याचा थेट फटका बसू शकतो. तर या दोन्हीच्या दृष्टीने RBI काय करते? आपली मौद्रिक धोरण राबवते. यातील बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण हे संख्यात्मक किंवा परिणामात्मक उपाय कसे आहेत हे आपण बघूया. तर पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने, मगाशी जे आपण पुस्तक म्हटलं त्या पुस्तकातीलच जी माहिती आहे ती आपण इथं उद्धृत केलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकारातील पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने हा फार जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. यापैकी बरीच साधने बँक ऑफ इंग्लंडने विकसित केलेली आहेत आणि आपण काय केलेली आहेत? ती बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवरती भारतात राबवलेली आहेत. ही अतिरिक्त माहिती आहे जी सुद्धा आपल्याला पाहिजे जर अप्लाइड आणि आणखी थोडासा डिटेलमध्ये प्रश्न आला तर अशी तथ्यात्मक माहिती फायदेशीर ठरते. जी ही आपण म्हणतो की क्वालिटेटिव्ह मेजर्स आहेत, नैतिक समजावणीसारखी, तर त्या नैतिक समजावणीच्या मेजर्सची आत्ता अलीकडे आलेली मेजर्स आहेत, जी इंग्लंड, बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवरची जुनी मेजर्स नाही आहेत. तर त्याच्यावरती अमेरिकन बँकेचा प्रभाव आहे. तर मला हा डिफरन्स माहीत असला पाहिजे. हा डिफरन्स पण तुम्हाला या पुस्तकामध्ये कंटेंटच्या स्वरूपामध्ये मिळतो. पतनियंत्रण साधनांच्या या गटाला संख्यात्मक साधनं का म्हणतात? कारण देशातील पैसा, पतपैसा कमी जास्त करण्याची या साधनांमध्ये क्षमता असते. म्हणजे साधं आहे, मला समजा वृद्धीला प्रमोट करायचं आहे, ग्रोथला प्रमोट करायचं आहे, तर बाजारात मला पैसा ओतावा लागेल. बाजारात पैसा असेल तरच लोक मागणी करतील आणि उत्पादन अधिक होईल आणि वृद्धी होईल. बाजारात पैसाच नाहीये, लोक मागणीच करत नाहीयेत, तर काय होणार आहे? वस्तूच्या उत्पादनाला चालनाच मिळणार नाहीये, भाववाढ उलट काय होईल? कमी होऊन जाईल. तर देशातील एकूण पैसा किती आहे ते नियंत्रण करणं हे RBIच्या हातात असतं. कुठल्या मार्गाने? संख्यात्मक मार्गाने. म्हणजे साधं मगाशी बघितलं, हे पूर्ण तिथं पुढे डिस्कस केलेलंच आहे किंवा डिटेल लिहिलेलं आहे, आपण समजून घेऊया फक्त. जसं की रोख राखीव प्रमाण आहे, CRR. तर बँकांना काय करावं लागतं? RBI नुसार हे जितकं प्रमाण असेल रोख राखीव प्रमाण, त्या प्रमाणामध्ये काही निधी रोख स्वरूपामध्ये बाजूला काढून ठेवावा लागतो. कशासाठी? तर नंतर पुढे बँकेमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नयेत. बँकांकडे जो सगळा निधी येतोय, डिपॉझिट येतोय, त्या डिपॉझिटपैकी काही भाग बँकांना काय करावा लागतो? जितकं प्रमाण असेल CRRचं तेवढं बाजूला करून ठेवावं लागतं. याचा अर्थ काय? बँकांना ती जो पोर्शन आहे, जो रोख राखीव प्रमाण आहे, ते नंतर दुसऱ्यांना कर्जाऊ देता येत नाही. कर्ज देण्यावरती मर्यादा आली. समजा RBIने हे CRR वाढवलं, याचा अर्थ काय? तुमच्याकडे असलेल्या डिपॉझिटपैकी रोख राखीव निधीचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला आता काय करावं लागणार आहे? कमी कर्ज द्यावे लागणार आहेत. बाजारात कमी पैसा येईल आणि कमी पैसा बाजारात आला तर CRR वाढवल्यामुळे काय होणार आहे? भाववाढ नियंत्रणात येणार आहे.
त्याच्या उलट जर आरबीआयने सीआरआर काय केला, कमी केला, लोक अधिक कर्ज घेतील, कारण आरबीआय आता बँकांकडे काय आहे, कर्ज देण्यासाठी जास्त पैसा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ह्याच्याने काय होईल, जर सीआरआर कमी केला तर वृद्धीला प्रमोशन केल्यासारखं होईल. थोडक्यात ही संख्यात्मक साधने काय करतात, बाजारातील पतपुरवठा कमी जास्त करण्याचं कार्य करतात. त्यामुळे त्यांना संख्यात्मक साधनाचं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये कोणती साधनं येतात, तर बँक रेट येतं, SLR येतं, CLR येतं. ह्याचे हे तुम्हाला बेसिक सुद्धा आहे, इथे पण ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता हे, किंवा त्या पुस्तकामध्ये पृष्ठसंख्या पण मी सांगणार आहे त्यातील. आता हे जे मी मगाशी सांगितलं की CRR म्हणजे काय, बँकिंग कंपनी अधिनियम 1991 मधील तरतुदीनुसार व्यापारी बँकांना काही भाग प्रवाही रोख स्वरूपात म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता CRR आणि SLR मध्ये काय फरक आहे, तर ही दोन्ही सुद्धा काय करतायत, बाजारातील पैशाचं नियंत्रण करतायत. CRR मध्ये कॅश रिझर्व्ह, रोख राखीव प्रमाण मध्ये मला कॅश मध्ये काय करावं लागत होतं, पैसा बाजूला करून ठेवायचा होता. SLR मध्ये काय करतात, बँकांना काही प्रवाही स्टॅट्युटरी लिक्विड रेशो. आता लिक्विड म्हणजे काय, काही असे शासनाचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत ज्याला आपण लिक्विड ॲसेट म्हणतो, त्याच्यामध्ये गुंतवून ठेवावे लागतात ते पैसे, कोणाला कर्ज देता येत नाहीत. परत एकदा SLR वाढला तर काय होणार आहे, तुम्हाला कमी पैसा मिळणार आहे बँकांना कर्ज देण्यासाठी. त्यामुळे SLR वाढणं हे भाववाढ नियंत्रणासाठी असतं, SLR कमी करणं हे वृद्धीला प्रमोट करण्यासाठी असतं. तर ह्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. पतनियंत्रणाची गुणात्मक साधने, ज्याला क्वालिटेटिव्ह मेजर्स म्हणतोय, जो ऑप्शन होता पर्स्युएशनचा, की तुम्हाला काय करायचं आहे, मॉरल पर्स्युएशन, नैतिक समजावणी करायची आहे, त्या मॉरल पर्स्युएशनचा संबंध या गुणात्मक साधनांशी आहे. आता लक्षात घ्या, मेजर गव्हर्नमेंटमध्ये प्रॉब्लेम काय आहे, किंवा एकूणच आपल्या व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम काय आहे, की काही लोक खूप चांगलं काम करत असतात. म्हणजे एकदा समजा आपण एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांचं एक्झाम्पल घेऊया. एखादा गव्हर्नमेंट कर्मचारी खूप चांगलं काम करतोय, त्याला सेम पगार आहे. एक कर्मचारी कामचुकार आहे, त्याला पण सेम पगार आहे. काही काळानंतर जो चांगलं काम करतोय त्याचं सुद्धा काय होणार आहे, मनोधैर्याचं खच्चीकरण होणार आहे. म्हणजे मी चांगलं काम करून काहीच फायदा होत नाही अशी काहीतरी त्याची मनोधैर्य होणार आहे. परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह जे आपण म्हणतो, किंवा जर तुमचा परफॉर्मन्स नाही तर त्याला पेनल्टी देणं हा जो प्रकार म्हणतोय, एखादं कामच करत नाही आणि त्याला तुम्ही काय करताय, एक प्रकारे पगार देऊन रिवॉर्डच देताय. तर या दोन्ही गोष्टीचा विचार किंवा अशा धर्तीवरती आधारित ही गुणात्मक साधने आहेत. म्हणजे एक बँक काय करते, खूप कमी काम करते, चांगलं काम करत नाही, चांगल्या दर्जाची कर्ज देत नाहीये, तर त्यांच्यावर काही बंधनं लादणं, त्यांना काही समज देणं, त्यांना गाईडलाईन्स देणं. तर दुसऱ्या वेळेला जे चांगले कामं करतायत त्यांना अधिक स्वायत्ता देणं, त्यांना अधिक काही सोयी सुविधा पुरवणं, हे या गुणात्मक साधनांमध्ये होतं. पतनियंत्रणाची गुणात्मक साधनं काय असतात, अलीकडच्या काळात विकसित झालेली आहेत. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे गुणात्मक पतनियंत्रणाची साधने हे अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेने विकसित केलेले आहेत आणि भारतावरती त्याचा प्रभाव आहे. गुणात्मक शब्दाला इथे महत्व आहे, कारण या शब्दानुसार सर्व उद्योग व्यवसायांना एकसारखी वागणूक दिली जात नाही, गुणात्मक वागणूक दिली जाते. तुम्ही कशा सांगितल्याप्रमाणे जर चांगली कामगिरी असेल तुमच्याशी चांगलं वागलं जाईल, तुमची कामगिरी वाईट असेल तुमच्याशी वाईट वागलं जाईल. हे बँकांच्या स्वरूपात म्हटलं जातं. पतनियंत्रण करताना उत्पादक पतपुरवठा आणि अनुत्पादक पतपुरवठा, प्रोडक्टिव्ह तुम्ही कोणाला कर्ज देताय, अनप्रोडक्टिव्ह म्हणजे असा एखादा बिझनेसमॅन आहे की जो काय करतोय, योग्य प्रकारे बिझनेस चालवत नाही आणि तुम्ही त्याला कर्ज देताय आणि ते कर्ज नंतर बुडतंय. उत्पादक पुरवठा की तुम्ही अशा लोकांना कर्ज देताय की त्यातून काय होतंय, अर्थव्यवस्थेला उत्पादक फायदा तर होतोय आणि ती कर्ज तुम्हाला परत सुद्धा मिळते. योग्य पतपुरवठा करतायत आणि अयोग्य पतपुरवठा, जे योग्य पतपुरवठा करतायत त्यांना काय करणार आहेत, ते इन्सेंटिव्ह देणार आहेत. अयोग्य पतपुरवठा करणाऱ्यांना त्याच्यामध्ये काय करणार आहेत, काही गाईडलाईन्स देतील. मगाशी सांगितल्याप्रमाणे नैतिक समजावणी असेल, मॉरल पर्स्युएशन, तुम्हाला आम्ही समजावून सांगतो की तुम्ही असं नाही केलं पाहिजे. हे सगळं कशामध्ये येतं, गुणात्मक साधनांमध्ये येतं. आता हे सगळं पुन्हा एकदा त्यात डिस्कस केलेलं आहे. 1956 पासून पतनियंत्रणासाठी गुणात्मक साधनांचा वापर आरबीआय मार्फत केला जातो. ही डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कशामध्ये मिळेल, तर परत एकदा PSI STI असो, पूर्व परीक्षेचा केशागरची जी 86वी आवृत्ती आहे त्याच्या पृष्ठ क्रमांक 388-89 वरती
के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, त्याच्यावरती मिळेल तुम्हाला. हे विथ बुकचा जो पेज नंबर आहे ते पासून सांगण्याचं कारण काय आहे की परत एकदा तुम्हाला समजावं की एका सोर्समधून किती प्रश्न येत आहेत. एका सोर्सला जो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स आहे त्याला स्टिक राहण्याचे फायदे काय आहेत हे आपण बघतोय की या पानांवरती हे थेटपणे दिलेलं आहे. ही जी माहिती मी आत्ता तुम्हाला एकत्र करून दिलेली आहे ती या पानावरचीच बेसिकली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही? नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 अत्यंत महत्वाची असलेली पॉलिसी. लोकसंख्या हा आपल्या लोकसंख्याशास्त्र आपल्या सिलेबस मधल्या कंबाईनच्या सिलेबस मधला थेट असलेला मुद्दा आहे आणि एमपीएससीला आवडता असलेला मुद्दा आहे. पूर्व परीक्षेच्या प्रश्नांमधून किंवा एकूणच एमपीएससीच्या प्रश्नांमधून मला काय समजतं तर आयोगाचा रोख कशावरती आहे, आयोगाची व्याप्ती किती आहे हे समजण्यासाठी याचा फायदा होतो. तर हे धोरण अत्यंत महत्वाचं आहे कारण आत्ता लेटेस्ट कोणती आपली लोकसंख्या धोरण असेल तर हेच आहे. त्याच्यानंतर कोणतंही लोकसंख्या धोरण आलेलं नाही. त्याच्या आधी 1976चं लोकसंख्या धोरण होतं. बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं, बरोबर 30 पर्यंत आपल्याला बालमृत्यूचं प्रमाण कमी करायचं होतं. सार्वत्रिक लसीकरण हा सुद्धा मुद्दा होता त्यातला. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे काही त्यातलं धोरण नव्हतं. मध्यान्ह भोजन ही सेपरेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे, मिड डे मील स्कीम. 2 लहान मुलांचे कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणं हे यातील अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य होतं. मी लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितले की ह्या लोकसंख्या धोरणातील 2000ची सगळी वैशिष्ट्य तुमची तोंडपाठ असली पाहिजेत कारण अत्यंत महत्वाची असलेली पॉलिसी आहे आणि एमपीएससीने 2022 मध्येच प्रश्न विचारलेला दिसतोय. याचं पण थेट तुम्हाला खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा जी अपेक्षित माहिती आहे ती कुठे मिळणार आहे, त्याच मागासच्या पुस्तकामध्ये 86व्या आवृत्तीमध्ये 287 पेज नंबर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल. या धोरणामधले आपण पाठच करून घेतलेले आहेत क्लासमध्ये सुद्धा की बालमृत्यू कमी करायचा आहे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट माता मृत्यू दर कमी करायचा आहे, मुलींचे लग्नाचे वय 20 वर्षापर्यंत नेण्यासाठी प्रेरणा किंवा प्रोत्साहन द्यायचं आहे, 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं आहे. अशा सगळ्या ज्या महत्वाचे यातली वैशिष्ट्य आहेत ती याच्यामध्ये दिलेली आहेत. आपल्याला आपला जनन दर TFR 2.1 पर्यंत करायचा होता 2010 पर्यंत, जो आता आपण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण जर बघितलं त्यानुसार तो अचीव केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? आता आपल्या लेक्चर सिरीजमध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये पंचवार्षिक योजनांना आपण 12 ते 13 लेक्चर्स किमान डिवोट केलेले आहेत. कारण की पंचवार्षिक योजना हा थेट आपल्या प्रिलिमच्या सिलेबसमध्ये मुद्दा नसला तरी आयोगाचे प्रश्न बघता आणि प्रत्यक्षात दुसऱ्या सिलेबस पॉईंटशी त्याचा संबंध बघता अत्यंत महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आहे. तर साधं उत्तर आहे याचं, कोणत्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे प्रकल्प उभारण्यात आले होते. या योजनेच्या काळात रशियाच्या मदतीने भिलाई छत्तीसगड येथे, आता एमपीएससी दुसऱ्या पेपरमध्ये किंवा दुसऱ्या प्रश्नांमध्ये हे सुद्धा विचारलेलं आहे की हे प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारलेले आहेत, तर रशियाच्या मदतीने भिलाई छत्तीसगड येथे, जर्मनीच्या मदतीने राऊरकेला येथे ओडिसा, तर ब्रिटनच्या मदतीने दुर्गापूर येथे पोलाद प्रकल्प उभारलेले आहेत. हे प्रकल्प सोडून नांगल येथे खत कारखाना उभारलेला आहे किंवा सिंद्री येथे कारखाना उभारलेला आहे खत कारखाना. चित्तरंजन लोकोमोटिव्ह हा पश्चिम बंगालमधील प्रकल्प पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आलेला आहे. चित्तरंजन प्रकल्प, सिंद्री खत कारखाना किंवा खत कारखाने हे पोलाद प्रकल्पासारखेच महत्वाचे आहेत. चित्तरंजन प्रकल्प का महत्वाचा आहे? लोकोमोटिव्ह, तर रेल्वेचे इंजिन बनवण्याचं काम येथे होणार आहे. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे जरी आणलेली असली तर त्यांनी रेल्वे इंजिन बनवणारे उद्योग इथे उभारले नाहीत. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काय झालं होतं की मोठ्या प्रमाणात रेल्वे इंजिन त्यांना बाहेरच्या देशात घेऊन जाणं भाग पडलं. त्यामुळे भारत रेल्वे एक प्रकारे खिळखिळी झाली होती. आता रेल्वेला इंजिन आयात करणं हा तर पर्याय होता किंवा दुसरा पर्याय होता की देशांतर्गत उत्पादन करणं. पण आपल्याकडे तितकं परकीय चलनच नव्हतं की आपण काय करू शकतो, आयात करू शकतो. त्यामुळे देशांतर्गत प्रकल्प उभारणं हे अत्यंत महत्त्वाचं काम ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकाळात झालेलं आहे. हे सर्वाचा रेफरन्स पण तुम्हाला त्याच पुस्तकामध्ये पान नंबर पृष्ठ क्रमांक 322 वरती थेटपणे मिळतो. पंचवार्षिक योजनेचा कंपॅरेटिव्ह चार्ट की प्रत्येक योजनेमध्ये काय आहे तुम्हाला संक्षिप्त परत रिव्हिजन करण्यासाठी असा चार्ट सुद्धा ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. सन 2016ची NK सिंग समिती कशाशी संबंधित आहे? तर मगाशी मी जो FRBM ऍक्टचा उल्लेख केला होता,
अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, त्या अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याशी संबंधित वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. आपल्या बॅचमध्ये याच्यावरती आपण भर दिला होता. NCERT मधून थेट फीचर्स याचे पाठ करून घेतलेत. तर त्या 2003च्या जे वैशिष्ट्य आहेत वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003, त्याच्याशी संबंधित ही 2016 मधली समिती होती. NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा होते. 14वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 12वा वित्त आयोग नाही, 15व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणं होती? जी जमीन धारकता आहे, प्रत्येकाला जी जमिनीचा वाटा आहे तो कमी कमी होण्याची कारणं काय आहेत 1980 ते 85 या दरम्यान विचारलेला आहे. असे प्रश्न थोडे लॉजिकली सोडवले पाहिजेत. जे मोस्ट ऑब्वियस आन्सर आहे किंवा मोस्ट ऑब्वियसली रॉंग आन्सर आहे ते पहिले इलिमिनेट करून गोष्टी बघितल्या पाहिजेत. वारसा कायदा अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे काय होतंय, भारतामधील जमिनीचं विभाजन होत चाललेलं आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या, त्याच्यामुळे पण जमिनीवरती ताण येतोय. ग्रामीण कर्जबाजारीपणामुळे काय होतं, जमिनी विकून टाकणं, जमिनीतले काही भाग विकणं हा प्रकार होतो. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, संयुक्त कुटुंब व्यवस्थेमुळे काय होतं की एक जमिनीचे परत एकदा तुकडे होतात, भावाभावांमध्ये विभागणी होते जमिनीची. तर कुटुंब व्यवस्था, हे सर्व कारण काय वाटतात व्हॅलिड आहेत. परंतु ऑप्शन्स बघा, असा कोणताच ऑप्शन नाही की ज्याच्यामध्ये सगळेच ऑप्शन आहेत ABCD. याचा अर्थ काय आहे की एक ऑप्शन तरी त्यातला चुकीचा आहे. आता मला ऑब्विसली बरोबर आणि ऑब्विसली त्यातल्या त्यात चुकीचा असा ऑप्शन बघायचा आहे. तर वारसा कायदा हे निश्चितपणे कारण आहे की ज्याच्यामुळे काय होते की अक्रॉस जनरेशन त्या जमिनीचं वाटप होत आहे. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे तर त्याची जमीन, त्याचे 2 भावंडे आहेत, तर त्या 2 भावंडांमध्ये काय झालं, तर ह्या एवढ्या जमिनीचं परत एकदा विभाजन झालं, यांच्या मुलांमध्ये विभाजन झालं, तर वारसा कायद्यानुसार ते विभाजन होते. वेगाने वाढणारी लोकसंख्या, याच्यावरती आपण बघूया. तर पहिलं A तर माझ्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आता मला काय विचार करायचा आहे, क ला मी सिलेक्ट करावं की ड ला सिलेक्ट करावं. तर लक्षात घ्या, ग्रामीण भागात कर्जबाजारीपणा आहे, त्यामुळे जमीन द्यावी लागते आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जमिनीवर ताण पडतोय आणि जमिनी काय कराव्या लागतात, दुसऱ्या गोष्टींसाठी वापराव्या लागतात. त्यामुळे हे दोन्ही कन्व्हिन्सिंग वाटत आहेत. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था हे जरी उत्तर तसं बघायला गेलं तर बरोबर आहे, पण त्यातल्या त्यात प्रश्नाच्या मेरिटमध्ये जाऊन बघायला पाहिजे आणि उत्तर काय असणार आहे मग त्याचं अ, ब आणि क. थोडक्यात असे प्रश्न हे काय करायला पाहिजेत, तिथल्या मेरिटवरती मोस्ट ऑब्वियस मोस्ट ॲक्युरेट आन्सरकडे जायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून नंतर ते उत्तर जरी आपल्याला माहीत असेल तरी चुकायला नको. हे प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा प्रश्न अचूक उत्तरापर्यंत कसं जायचं हे आपण सतत लेक्चरमध्ये बोलणारच आहोत. PYQचे वेगवेगळे सेशन आपण ठेवलेले आहेत. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेश गुंतवणूक, ज्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, कोणत्या क्षेत्रात होती? संप्रेषण सेवा, वस्तू निर्माण क्षेत्र, किरकोळ आणि घाऊक व्यापार, वित्तीय सेवा. आता अशासारखे प्रश्न जे आर्थिक सर्वेक्षण आहे, इकॉनॉमिक सर्वे, त्याच्यातून सुटतात. आपण स्पेसिफिकली वेगळं सेशन त्यासाठी ठेवणार आहोत बजेटसाठी आणि इकॉनॉमिक सर्वेसाठी, ज्यावेळेला ते येईल जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेला आपण हे स्पेसिफिकली बघणार आहोत. तर लक्षात घ्या, संप्रेषण सेवा, कम्युनिकेशन सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याकडे FDI जास्त येतो. किरकोळ घाऊक व्यापारामध्ये शासनानेच खूप बंधनं लादलेली आहेत, कारण आपल्या देशांतर्गत जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांचं संरक्षण व्हावं. वस्तू निर्माण क्षेत्र, तितकं आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप नाहीये जितकं असायला पाहिजे होतं, की जितकी क्षमता आहे. संप्रेषण सेवा असं त्याचं उत्तर आहे. पण परत एकदा इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारावरती असे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. सन 1993 मध्ये सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. तर याच्यावरती आपण आपल्या पंचवार्षिक योजनांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बोललो होतो. डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी C रंगराजन यांची 1993 समिती स्थापन केली होती. हे फॅक्च्युअल प्रश्न आहेत. सुरुवातीचे जे आपण प्रश्न बघितले ते कन्सेप्च्युअल, संकल्पनात्मक आहेत. हा जो सेट आहे प्रश्नांचा तो थोडासा फॅक्च्युअलकडे, फॅक्ट बेस्ड जाणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे आणि ते फॅक्टवरती कंट्रोल पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये वेळ वाचेल आणि दुसऱ्या प्रश्नांना आपल्याला वेळ देता येईल. हा जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये प्रश्न होता. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, देशातील सर्वात जुना व असंघटित क्षेत्रातील उद्योग,
जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर. अशा प्रश्नांमध्ये पुस्तकापेक्षा किंवा आपल्या जनरल जे आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या बेसिसवर लॉजिक बेस हे प्रश्न सुटतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन उद्योग, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग लोह आणि स्टील उद्योग, त्याच्यामुळेच आपण त्यांना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून किंवा महालनोबिस यांच्या प्रतिमानानुसार सतत त्याच्यावरती भर दिला. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग सुती कापड उद्योग आणि देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग साखर उद्योग, अशी त्याची जोडी असेल. तर तुलनात्मक दृष्ट्या सोपा असलेला प्रश्न होता. खालील विधाने विचारत घ्या जे शासनाच्या बेरोजगारी विषयीच्या किंवा दारिद्र्य निर्मूलनाविषयीच्या योजना आहेत त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. आता यातील जे तथ्य आहेत परत एकदा हे अशा गोष्टी काय आहेत मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण जे एम्फसाइज करतो ते काय की काही फॅक्च्युअल गोष्टी ह्या बाजूला करून त्या परत परत रिवाइज केल्या पाहिजेत. त्याला एक छोटी डायरी मेंटेन ठेवली, एक छोटी वही ठेवली आणि ज्या गोष्टी मला संकल्पनात्मक स्पष्टतेशिवाय की पाठांतरच लागणार आहे, परत परत पाठांतर लागणार आहे, त्यातल्या एक आस्पेक्ट म्हणजे शासनाच्या योजना ज्याच्यावरती एमपीएससी भर देतं ते माझं पाठ असेल तर नेहरू रोजगार योजना ही जरी 1989 मध्ये सुरू झालेली असली तर ती ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी नसून शहरी लोकांसाठी आहे. ते जर मी इलिमिनेट केलं क तर बाकीच्या दोन्ही जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर आहेत. अ आणि ब हे फक्त उत्तर आहे. मागाशी सांगितलेल्या तुम्हाला पुस्तकामध्ये अशा प्रकारे सर्व योजना एकत्रित करून दिलेल्या आहेत, कधी सुरू झालेल्या आहेत, त्या योजनांची थोडक्यात माहिती अशा स्वरूपामध्ये ते आहे. हे ते पुस्तक आहे जे मी तुम्हाला वारंवार रेफर करत आहे. संयुक्त बट आणि क संयुक्त परीक्षा कंबाईन साठी स्पेसिफिकली पुस्तक आहे. 87वी आवृत्ती गट ब आणि गट क 2022च्या पेपरसह जो आपण आता पेपर डिस्कस केला त्या 2022च्या पेपर पर्यंत सर्व याच्यामध्ये अद्ययावत प्रश्न आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक यासारख्या ज्या परीक्षा आहेत गट ब आणि क च्या त्या सर्व परीक्षा याच्यामधून कॉम्प्रेहेन्सिव्हली सर्वंकष दृष्ट्या तुम्ही टॅकल करू शकता. याच्यामध्ये जे हे केलेलं आहे 80% प्रश्न याच पुस्तकातील हे क्लेम आहे आणि तसं बघायला गेलं तर खूप असर्टिव्ह क्लेम आहे. पण आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे 80% प्रश्न निश्चितपणे या पुस्तकातील पान क्रमांकासह आपण सांगितलेले आहेत की या पुस्तकामध्ये 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सुद्धा आहे. पुढच्या वर्षीचा जो येईल तो आपण बॅचमध्ये स्पेसिफिकली घेणार आहोत. तर हे पुस्तक तुम्हाला यासोबत जर साईड रेफरन्स म्हणून वापरायचं आहे, सोबत वापरायचं असेल तर हे पुस्तक उपयुक्त आहे. तर निश्चितपणे ह्या बॅचचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. के सागर करिअर अकॅडमी मधील वेगवेगळ्या बॅचचा ॲसेस मिळवण्यासाठी तुम्ही के सागरचं प्ले स्टोअरवरचं ॲप डाउनलोड करू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही के सागरला अप्रोच करू शकता. धन्यवाद.